नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आता बातम्या पाहणार आहोत सुपरफास्ट। राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थंडावणार आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 मतदारसंघांमध्ये 11 तारखेला निवडणूक होणार आहे। लातूर जिल्ह्यातील औसा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। युती झाल्यावर पहिल्यांदाच मोदी, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले एकाच मंचावर असतील। लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि उस्मानाबादचे सेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी येत आहेत। भाजपचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला। यामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलंय। 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांकरता पेन्शन योजना अशी महत्त्वाची आश्वासन आहे। भाजपच्या या जाहीरनाम्यातही राम मंदिर बांधण्याचा पुनरुच्चार आहे। राम मंदिर बांधण्याची प्रक्रिया वेगवान करणार असल्याचं जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे। तर या जाहीरनाम्यात तिहेरी तलाक प्रतिबंध कायदा मंजूर करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय। तर सोबतच राष्ट्रीय महामार्गाची लांबी दुप्पटीनं वाढवण्याचं आश्वासन आहे। राष्ट्रवाद ही भारतीय जनता पक्षाची प्रेरणा आहे। सर्वसमावेशकता ही आमची विचारसरणी आणि उत्तम सुशासन हा विकासाचा मंत्र अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी भाजपनं जाहीर केलेल्या संकल्पपत्रासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपचा जाहीरनामा देशभक्तीनं प्रेरित असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली। देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना भाजपनं उत्तर दिल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केलं आहे। सत्तेत येणार नसल्यानं भाजप अवाच्या सवा आश्वासनं देत असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला। तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार केंद्रस्थानी असल्याचा दावा चव्हाण करतायत। भाजपच्या संकल्पपत्रावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी जोरदार टीका केली आहे। भाजपनं दिलेल्या जुन्या संकल्प योजनांचं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। नाराज राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। येत्या 12 तारखेला नगर इथं मोदींच्या सभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश होण्याची चिन्ह आहेत। विरोधी पक्ष नेतेच आता हातात कमळ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। राधाकृष्ण विखे पाटलांच्या पाठोपाठ आता विजयसिंग मोहिते पाटलांना सुद्धा भाजपात घेण्याच्या हालचालींना वेग सुरू झालेला आहे। अकलूजमध्ये 17 तारखेच्या मोदींच्या सभेत मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। काँग्रेसच्या सत्तेत अजित पवारांवर सडकून टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा प्रचार करणार आहेत। पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील। त्यांच्यासाठी राज ठाकरे पनवेलमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तारांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतलाय। त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। मी भाजपसोबत जाणार नाही, पण भाजपसोबत आली तर माझा नाईलाज आहे असं बुचकाट टाकणारं त्यांचं विधान आहे। बंडखोर भाजपचे नेते अनिल गोटे यांनी अखेर आमदारकी आणि पक्षाचा राजीनामा दिला। ते लोकसभा निवडणुकीचा अर्ज काल भरताना दिसले। शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मुंबई आणि कोकण मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मतदारांची लगबग पाहायला मिळाली आहे। उत्तर मुंबईतून काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी उमेदवारी अर्ज अखेर काल दाखल केला आहे। उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रिया दत्त यांच्या विरोधात विद्यमान खासदार पूनम महाजन रिंगणात आहेत। मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अर्ज भरण्याकरता आलेले असता दोनही कार्यकर्ते आमने-सामने आले। काँग्रेसचे कार्यकर्ते चौकीदार चोर है अशी घोषणा द्यायला सुरुवात झाली। तर त्याला प्रत्युत्तर म्हणून आवाज कोणाचा, शिवसेनेचा अशी घोषणाबाजी शिवसैनिक करू लागले। मुंबई उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेची धुरा सांभाळणारे लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान लोकसभा निवडणुकीकरता महाराष्ट्रात विविध ठिकाणी तैनात करण्यात येत आहेत। जवळपास 1100 पेक्षा जास्त जवान निवडणुकीच्या सुरक्षेकरता व्यस्त असणार असल्यानं उपनगरीय रेल्वे प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसे आहे। महाराष्ट्रात 4 टप्प्यात निवडणूक होत असून त्या भागामध्ये विविध सरकारी कामांकरता 10,000 बस आरक्षित करण्यात येणार आहेत। निवडणूक काळाकरता 3 ते 4 दिवस बस गाड्या व्यस्त असणार आहेत। यामुळे ग्रामीण भागातील जनतेला या संदर्भात फटका बसेल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जागरूकता करण्याकरता शाळा आणि ज्युनियर कॉलेज स्तरावर निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं शिक्षण विभागाला दिले आहेत। आचारसंहितेच्या नियमानुसार राज्य निवडणूक आयोगानं 97 कोटींचा मुद्देमाल जप्त केला। यात 44 कोटींचं सोनं, चांदी
आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे, तर 30 कोटींची रोकड, 17 कोटींची दारू आणि 4.61 कोटींचे मादक पदार्थ आदींचा समावेश असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या काहिलीबरोबरच राज्यातील धरणांमधील पाणी झपाट्यानं आता कमी होऊ लागलेलं आहे. धरणामध्ये अवघा 26.1% इतका पाणीसाठा आहे आणि या पाणी टंचाईमुळे मोठ्या प्रमाणावर गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय. नागपूरमध्ये जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. बालाकोटचे पुरावे काँग्रेसवाले मागतील हे माहीत असतं तर आम्ही रॉकेटसोबत काँग्रेसचा नेता बांधून पाठवला असा टोला त्यांनी लगावलाय. काँग्रेसनं सत्ता आल्यानंतर देशद्रोहाचा कलम रद्द करण्याचं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे आणि त्यामुळे देशद्रोहांचं संरक्षण करणार की त्यांना फासावर लटकवणार हे सरकार हवंय अशी ठरवण्याची वेळ आलेली असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी रामटेक मतदारसंघातल्या प्रचार सभेत केलाय. पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस जाती धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडे करतायत. नाशिकमध्ये आज आघाडीचे उमेदवार अर्ज पाहणारे समीर भुजबळ आणि धनंजय महाले अर्ज दाखल करतील. यावेळी भव्य मिरवणूक आणि शक्ती प्रदर्शन करण्यात येणार नाहीये. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदी इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टी जर विसरत असेल तर जनता मोदींना निश्चितच धडा शिकवेल अशी टीका ते करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल प्रचाराकरता गडचिरोलीत आले होते. 200 अतिदुर्गम भागात वीज पोहोचून गाव प्रकाशित केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली. दरम्यान 56 इंचाची छाती असून काय उपयोग, त्या छातीत दम पाहिजे असा टोला यावेळी सुप्रिया सुळे लगावतायत. हिंगोलीचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची काल सभा झाली. पंकजा मुंडे यांची बीड इथं अवस्था वाईट झाल्यामुळे तो राग हिंगोलीत काढत असल्याचा टोला मुंडेंनी लगावला. पाकिस्ताननं जर आपल्या कारवाया थांबवल्या नाही तर भारतातून जाणारे पाणी थांबवण्यात येईल असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात आयोजित सभेत दिला आहे. जालना इथल्या लघु पाटबंधारे विभागाला साठवण तलावाकरता अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा वाढीव मोबदला न देणं चांगलंच महागात पडलं. न्यायालयाच्या आदेशानं लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची सरकारी गाडी आणि कम्प्युटर जप्त करण्यात आले. नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले असा सामना रंगतोय. पटोले यांच्यासाठी त्यांचे कुटुंबीय प्रचार करतायत. पटोले यांच्या कन्या नीता या देखील घरोघरी जाऊन आपल्या वडिलांचा प्रचार करताना दिसत आहेत. बारामती मतदारसंघात यंदा चुरशीची लढत दिसणार आहे. यावेळी प्रचारामध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी इंदापूर तालुका आतून मदत करेल, आपण काम पाहायचं अशा गनिमी काव्यानं आपण जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा सेनेचे अनंत गीते विरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे असा सामना आहे. कोकणच्या हिताकरता गीतेंनी काहीच प्रयत्न केला नसल्याचा आरोप तटकरेंचा आहे. बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष दलित नेते बाबूराव पोटभरे यांना पत्रकार परिषद घेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंवर हल्लाबोल चढवलाय. जिल्ह्यात करण्यात आलेली सगळी कामं बोगस आहेत. मुंडे भगिनी बीड जिल्ह्यातील जनतेला वेड बिगाराप्रमाणे वेठीस धरल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे. इंदापूरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी त्यांनी मी सुप्रिया सुळे शरद पवारांची मुलगी आहे, कधी खोटं बोलले नाही आणि बोलणारही नाही, दुसऱ्याच्या जीवावर मी काही करत नाही अशा शब्दात कार्यकर्त्यांना आपली ओळख करून दिली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विष्णू जाधव यांच्या प्रचाराकरता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांच्यात हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती आणि या बातमीवर हर्षवर्धन पाटील यांनी खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता शासनाकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येते. वर्ध्यात जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावं याकरता शासनाकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मतदान केल्याची निशाणी दाखवणारे पुतळे लावण्यात आले. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्रात 11 एप्रिलला मतदान होणार असून सगळेच राजकीय पक्षांना प्रचाराचा धडाका लावलाय. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असून दोन्ही पक्षांनी मोठ्या नेत्यांच्या प्रचाराच्या सभा घेतल्या आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून बंड केलेले भाऊसाहेब वागचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर नाराज झालेला भाऊसाहेब वागचौरे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। नागपूरमध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तिरपुडे कॉलेजच्या MBAच्या विद्यार्थ्यांचा निवडणुकीबद्दल आपली मतं मांडलेली आहेत, तर कोणत्याही मुद्द्यापेक्षा आमच्याकरता रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा असतो असं विद्यार्थी म्हणतात। नागपूर मेट्रो ही माझीच कल्पना होती, हा प्रकल्पाला मंजुरी आम्ही दिली आणि आता उद्घाटनही आम्हीच करू असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। फेब्रुवारी 2014 मध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि कमलनाथ हे नगरविकास खात्याचे मंत्री असताना नागपूर मेट्रोला मंजुरी दिल्याचं चव्हाण म्हणाले। लोकसभा निवडणुकीदरम्यान गोंदियात बनावट देशी आणि विदेशी बनावट मद्य बनवणाऱ्या कारखान्यांवर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकलाय। या छाप्यात लाखो रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे। कोल्हापूर शिलोरी या टोल नाक्यावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करण्यात आलेली होती आणि या नाकाबंदी दरम्यान एका ओमनी कारमधून 62,68,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। मालेगाव शहरातील सटाणा इथं गुप्त पद्धतीनं चालवण्यात येत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकानं धाड टाकत 24 जणांना ताब्यात घेतलंय। या धाडीमधून पोलिसांनी 1,90,000 रोख रुपये आणि 90 मोटरसायकल 24 मोबाईल जप्त केले आहेत। मोस्ट वॉन्टेड रिव्हॉल्वर तस्कर मनीष नागोरीला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले। नागोरीवर पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात रिव्हॉल्वर तस्करीचे 20 आणि खुनाचे 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत। कोल्हापूरमध्ये शेतकऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। यामध्ये शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्याकरता अभिनव पद्धतीनं मत मागताना दिसतोय। शहरातील टोमॅटो आणि वांगी तो विक्री करता बाजारात घेऊन येतोय। जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढते। उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। वारंवार गळती लागल्यानं पाणी पुरवठा ठप्प होतोय। उन्हाळी सुट्ट्या लागल्यानं कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची चांगलीच गर्दी झाली आहे। मुंबईकडे जाण्यासाठी आणि मुंबईकडून येण्यासाठी दोनही मार्गावर सध्या रेल्वे गाड्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं तयार केलेल्या उच्च शिक्षण संस्थांच्या राष्ट्रीय मानांकनात IIT मद्रासनं अव्वल स्थान पटकावले आणि या यादीत बेंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था आणि IIT दिल्ली अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे। राज्यातील उच्च आणि तंत्र शिक्षणातील शासकीय विद्यापीठं आणि संस्थांची यथाकथा परिस्थिती आहे। शिक्षण संस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीतून समोर आलेली ही परिस्थिती आहे। मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्रथमच पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये स्थान मिळालेलं आहे। केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमचं मानांकन सोमवारी जाहीर केलं। यातील पहिल्या 100 विद्यापीठ शैक्षणिक संस्थांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाचा समावेश नाहीये। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या निर्णयाची पहिली अंमलबजावणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आधी शिक्षकांपासून सुरू झाली आहे, कारण सोमवारी शिक्षकांच्या बँक खात्यात 7व्या वेतन आयोगानुसार वेतन जमा झालं आहे। मुंबई लोकल गाड्यांची मध्य रेल्वेला अद्यापही प्रतीक्षा आहे। MUTP 2 अंतर्गत 8 लोकल टप्प्याटप्प्यानं दाखल होण्यास जून 2019 उजाडणार आहे। उल्हासनगरच्या समाज कल्याण विभाग संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचं शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या परिसरात उपोषण सुरू केलं आहे। निकृष्ट जेवण, अस्वच्छता, भत्ते, थकलेले भत्ते आणि मागण्यांकरता उपोषण पुकारण्यात आलं आहे। वसईत रस्त्यावरील सामानासह सायकल चोरून फरार होणाऱ्या चोरट्याला पकडून बेदम चोप देण्यात आलाय। वसईत वसंत नगरी या ठिकाणी ड्रीमलँड हॉटेलच्या समोर ही घटना घडली आहे। मुंबई उपनगरातील मालाड परिसरात सोसायटीत घुसून एका चोरट्यानं महिलेशी बळजबरी करून तिची पर्स चोरून नेली आहे। CCTVमध्ये हा सगळा प्रकार कैद आहे। सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करता येतो याचं उत्तम उदाहरण बदलापूरमध्ये पाहायला मिळालं। उल्हास नदीच्या स्वच्छतेचं आवाहन फेसबुकवरून करण्यात आलं आणि याला प्रतिसाद सुद्धा दिला गेला। दर रविवारी 40 तरुण नदीची स्वच्छता करतायत आणि ही संख्या दिवसागणिक वाढते आहे। उल्हासनगरमध्ये एका छोट्या टेम्पोला अचानक आग लागली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। कल्याण बदलापूर महामार्गालगत फॉरवर्ड लाईन चौकात हा सगळा प्रकार घडला आहे। मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार सक्रिय होत आहेत। मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा 7नं 2 पिस्तूल आणि 2 जिवंत कारतुसांसह 2 आरोपींना अटक केली आहे। भिवंडीमध्ये आज आचारसंहिता पथकानं एका कारमधून 4.25 लाखांची रोकड जप्त केली। कल्याण रोडवरच्या साईबाबा नाक्यावर आचारसंहिता पथकाचे सहाय्यक प्रमुख डॉ. सुनील भालेराव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे।
भाजप अध्यक्ष अमित शहा ज्येष्ठ पण नाराज नेते मुरली मनोहर जोशींच्या भेटीला गेले होते. जोशींच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट झाली. भाजपनं ज्येष्ठ नेत्यांना दूर सारलं. या विरोधकांच्या टीकेनंतर शहांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. आयकर विभागानं मध्य प्रदेशात टाकलेल्या धाडीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या धाडीमध्ये 281 कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम सापडली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. खोटं बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंड सर्जिकल टेपनं बंद केलं पाहिजे अशी टीका त्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल 23 मेला लागल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना सोडचिठ्ठी देतील आणि नंतर भाजप त्याला पाठिंबा देईल असं सूचक विधान केले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी. 27 फेब्रुवारीला भारतानं पाकचं F-16 हे विमान हाणून पाडलं आणि असा पुनरुच्चार भारतीय हवाई दलानं काल केला. भारतानं MiG-21 या लढाऊ विमानानं पाकचं F-16 हाणून पाडलं आणि याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत असं वायुदलानं काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्लाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या दोघांना लोकसभा निवडणूक लढवण्यापासून रोखावं अशी मागणी केली गेली आहे. फरार उद्योगपती विजय मल्ल्याला लंडन कोर्टानं मोठा दणका दिलाय. मल्ल्यानं दाखल केलेल्या प्रत्यार्पणाची याचिका फेटाळली आहे. कोर्टानं निर्णय दिला असला तरी मल्ल्याला भारतात हवाली करायचं की नाही यावर अंतिम शिक्कामोर्तब ब्रिटन सरकारच करू शकते. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयात आग लागली. सुदैवानं पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे सहकारी सुरक्षित असल्याचं कळत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं जेट एअरवेजमधल्या वाट्याची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. जेटमध्ये वाटा उचलण्याकरता स्टेट बँकेनं कर्ज मागवलं आहे.